नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण MySQL इन्स्टॉलेशन कसं कम्प्युटर विंडोज PC वर कसे केले जाते, आज आपण हे बघणार आहे. तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघितला तर तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल. आता आपण कोणत्या पद्धतीनं MySQL डाउनलोड करतो. तुमच्याकडे जे सर्च इंजिन असेल Chrome किंवा Mozilla किंवा Firefox ते ओपन करून तुम्ही सर्च विंडोमध्ये MySQL डाउनलोड टाकावे. MySQL डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही जर लिंकच्या खाली आला तर MySQL ऑफिशियली वेबसाईट ओपन होईल. MySQL डाउनलोड ओपन होईल. MySQL डाउनलोड, MySQL इन्स्टॉलर ओपन होईल. तुम्ही यातला कोणताही ऑप्शन MySQL इन्स्टॉलरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियली त्यांची वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला डाउनलोडची लिंक मिळेल. ह्यामध्ये विंडोज MSI इन्स्टॉलर आणि MSI इन्स्टॉलर दोन लिंक असतात. त्या दोन लिंक मध्ये एक ओव्हरऑल इन्स्टॉलेशन आणि दुसरी म्हणजे एक लिंक. आपण ओव्हरऑल इन्स्टॉलेशन पॅकेजेस डाउनलोड करणार आहे. तुम्ही काय सिलेक्ट करायचं आहे? विंडोज x86 32 बिट MSI इन्स्टॉलर. ह्याचा अर्थ असा आहे की 32 बिट जे आहे ते 64 बिटलाही इन्स्टॉलेशन मॅच करून घेते. 32 प्लस 64 बिटला हे कम्पॅटेबल आहे. आपण 352 MB ची फाईल डाउनलोड करूया. डाउनलोड सुरू झाल्यानंतर तुम्हाला बेसिकली MySQL काय असते? MySQL हे रिलेशनशिप डेटा मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. ह्यामध्ये आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम MySQL सॉफ्टवेअर डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉलर डाउनलोड झाल्यानंतर आपण ती फाईल ओपन करूया आणि ती रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर तुम्ही करू शकता किंवा डायरेक्टली रन हा ऑप्शन करू शकता. MySQL सॉफ्टवेअर ज्यावेळी इन्स्टॉल करता त्यावेळी तुम्हाला इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसेस चालू होतील. त्या प्रोसेसेस नीट वाचून त्या नीट समजूनच आपण त्या गोष्टी समजून घेऊनच इन्स्टॉलेशन करणे इम्पॉर्टंट असते. कारण जर इन्स्टॉलेशन तुम्हाला प्रॉपर कळाल तर ते ऍप्लिकेशन कशा कोणत्या पद्धतीचं इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला कळेल. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की माय इन्स्टॉलर तुम्ही ज्यावेळी इन्स्टॉल करताय सेटअप त्यावेळी तुम्ही पाहता की तुम्हाला 4 ऑप्शन येतात. सर्व्हर ओनली, क्लायंट ओनली, फुल आणि कस्टम. जर तुम्ही बघितला तर सर्व्हर ओनली इन्स्टॉल द MySQL सर्व्हर म्हणजेच काय? ह्यामध्ये GUI बेस्ड ऍप्लिकेशनचा इंटरफेस नसणार आहे. यामध्ये फक्त सर्व्हर म्हणजे तुम्ही कमांड प्रॉम्प्ट वर तुम्ही डेटाबेस क्रिएट करू शकता. पण ह्यामध्ये ऍप्लिकेशन सर्व्हर नसणार आहे. म्हणजेच काय? हे जे GUI चे ऍप्लिकेशन तुम्ही बघत आहात हे तुम्हाला मिळणार नाही. क्लायंट ओनली द MySQL क्लायंट प्रोडक्ट हे विदाउट सर्व्हर असणार आहे. म्हणजेच काय? एकमेकांसंग तुम्ही काय करू शकता? जर तुम्ही यामध्ये क्लिक केला तर तुमच्या साईडला तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल की शेल राउटर त्याचे प्रकार कोणते आहेत आणि कोणत्या पद्धतीने आहेत. पण बेसिक आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम शिकताना आपल्याला सर्व्हर ओनली, क्लायंट ओनली आणि फुल हे आता यूज होणार नाही. हे तुम्हाला बेसिकली ज्यावेळी तुम्ही प्रो किंवा मास्टर लेवलला येता त्यावेळी क्लायंट ओनली आणि फुल. पण आता डिप्लोमा, डिग्री आणि एमटेकच्या ज्यांची बिगिनिंग सुरुवात आहे डेटाबेस शिकण्याची त्यांनी कस्टमला क्लिक करून तुम्ही नेक्स्ट जा. कस्टम मध्ये तुम्हाला जे रिक्वायर आहे डेटाबेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी त्याला आपण कस्टम फॉर्मॅट मध्ये निवडतो. कस्टमला क्लिक केल्यानंतर आपण काय करू? नेक्स्टला पुढे जाऊ. नेक्स्ट ओपन केल्यानंतर तुम्ही पाहचीला की अवेलेबल प्रोडक्ट कोणते? MySQL सर्व्हर, ऍप्लिकेशन, डॉक्युमेंटेशन. ह्यामध्ये तुम्ही जर ऍडिशनच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये MySQL server 8.0.41 x64 is nothing but your architecture, computer architecture 64 bit or 32 bit. मी MySQL सर्व्हर आपल्याला लागणार आहे ज्यामध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंटच्या क्वेरीज किंवा डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला सर्व्हर लागणार आहे. म्हणजे असं सर्व्हर म्हणजे असं एनरोलमेंट ज्यामध्ये आपण कोड करू शकतो, रिट्रायव्ह करू शकतो, डिलीट करू शकतो आणि अपडेट करू शकतो. मी आता काय करतो? सिलेक्ट करून ॲरोला प्रेस केला. जर तुम्ही एखादी गोष्ट चुकीची सिलेक्ट करून तुम्ही यावर क्लिक करून रिटर्न करू शकता. आता आपल्याला सर्व्हर एक पाहिजे आहे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन यामध्ये आपल्याला
MySQL वर्कबेंच पाहिजे आहे. म्हणजे तुम्ही घरी बसून तुमच्या GUI बेस्ड मध्ये तुम्ही इझिली ते ऍक्सेस करता येण्यासाठी आपण त्याला MySQL वर्कबेंच म्हणले, ज्यामध्ये तुमचा असा बेंच की जे तुम्हाला काम करण्यासाठी इझी आणि सोपे पडेल. आता आपण प्लस मध्ये चिन्हाला क्लिक करून आपल्याला MySQL वर्कबेंच डाउनलोड आपल्याला जो हवा आहे तो आपण क्लिक करून आपल्याला आता नेक्स्ट करायला लागणार आहे. हे दोन प्रोडक्ट टू बी इन्स्टॉल. तुम्हाला जे प्रोडक्ट इन्स्टॉल करायचे आहेत, आपल्याला एक सर्व्हर आणि वर्कबेंच. आणि वर्कबेंच म्हणजे मी काय सांगितले तुम्हाला, की जे असे वर्कबेंच किंवा असा GUI ऍप्लिकेशन ज्यामध्ये आपण काम करणार आहोत. आता आपण नेक्स्ट करून ते एक्झिक्युशन करणार आहे और इन्स्टॉल करणार आहे. इन्स्टॉलेशन चालू करण्याच्या आपण एक्झिक्यूट या गोष्टीवर क्लिक करणार आहे. थोड्या वेळासाठी एक्झिक्युशन टाइम घेईल. एक्झिक्युशन झाल्यानंतर तुम्ही एखादा सॉफ्टवेअर रन करताना त्या सर्व गोष्टी वाचून किंवा रीडिंग करणं आणि अंडरस्टँड करणं हे इम्पॉर्टंट आहे. बिकॉज जर तुम्ही पुढे जर एखादी गोष्ट तुम्ही डिझाईन करत असतील तर त्यावेळी किंवा नेटवर्क संघ तुम्ही जॉईनिंग करत असतील त्यावेळी ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट मध्ये आपण करून प्रोडक्ट कॉन्फिगरेशनला रेडी टू कॉन्फिगर MySQL सर्व्हर रन झालेला आहे. कॉन्फिगर करण्यासाठी आता सर्व्हर कॉन्फिगरेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. त्या स्टेप मध्ये सर्व्हर ऍक्च्युअली कसे असतात हे जे एक बेसिक एक्झाम्पल आहे. तुम्ही जर नीट वाचला आणि नीट समजून घेतला तर तुम्हाला बेसिक लेवलला कसा सर्व्हर कॉन्फिगर घेतात आपण चेक करू. आपण नेक्स्ट ज्यावेळी करतो त्यावेळी GUI असल्यामुळे आपल्याला इझिली अंडरस्टँडिंग होते. सर्व्हर कॉन्फिगरेशन टाईप, तुम्ही कोणत्या पद्धतीचं टाईप करणार आहे इन्स्टॉलेशन सर्व्हर. त्यामध्ये जर तुम्ही बघितला सर्व्हर कॉम्प्युटर, डेडिकेटेड कम्प्युटर आणि डेव्हलपमेंट कम्प्युटर. जो विद्यार्थी डेव्हलपमेंट कम्प्युटर वापरतो तो विद्यार्थी त्याच्या लॅपटॉपवर किंवा त्याच्या पर्सनल पीसीवर हे रन करण्यासाठी डेटाबेस स्टुडंट किंवा डेव्हलपरही रन करू शकतो. पण ज्यावेळी तुम्ही सर्व्हर बनवता, मल्टिपल ऍक्सेस करणार असेल तर तुम्ही सर्व्हर कम्प्युटर म्हणू शकता. त्यानंतर डेडिकेटेड कम्प्युटर म्हणजेच काय आहे, ज्यावेळी एखादा MySQL डेटाबेस सर्व्हर तुम्ही अशा एका कम्प्युटरवर रन करू शकताय की ज्यामध्ये आपल्याला ऍक्सेसेबल होऊ शकते डेडिकेटेड कम्प्युटर. बट आता डेडिकेटेड आणि सर्व्हर तुम्हाला ह्या कन्सेप्ट पुढील लेक्चर मध्ये चांगल्या पद्धतीने कळतील. ह्याच्या अगोदर आपल्याला फक्त स्टुडंट आणि जे लर्नर आहेत, बेसिक लेवलला लर्नर आहेत, त्यांनी डेव्हलपमेंट कम्प्युटर ऑप्शन करावा. TCP/IP कनेक्टिव्हिटी, जर तुमचा सर्व्हर तुम्ही डिझाईन केला आणि तुम्ही वेब डेव्हलपमेंट किंवा स्कॉलरशिप फॉर्म एक्झाम्पल असं जर कन्सिडर केलं तर तुम्ही मल्टिपल युजर इंटरॅक्शन जर करणार असतील तर TCP/IP पोर्ट नंबर, एक्स प्रोटोकॉल पोर्ट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फॉर नेटवर्किंग और इंटरनेट और कनेक्टिव्हिटी साठी सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण नेक्स्ट करून TCP/IP पोर्ट आणि एक्सपोर्ट हे तुम्हाला नेटवर्किंग, कम्प्युटर नेटवर्क अँड हार्डवेअर मध्ये शिकायला मिळेल. पण पोर्ट, TCP/IP, एक्स प्रोटोकॉल हे तुम्हाला कन्सेप्ट माहित असणे इम्पॉर्टंट आहे. विंडोज फायरवॉल, पोर्ट, नेटवर्क ऍक्सेस, नेटवर्किंग मध्ये ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. आपण आता नेक्स्ट वर जाणार आहे. विदाउट कोणतीही सेटिंग चेंज न करता तुम्ही नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर ऑथेंटिकेशन मेथड्स, यामध्ये MySQL मध्ये किंवा एनी सर्व्हर मध्ये तुमचं ऑथेंटिकेशन असणं महत्वाचं असते. त्यासाठी सिक्युरिटी मेंटेन राहते. तुम्हाला जो पासवर्ड तुम्ही देणार आहे त्या पासवर्ड तुम्ही कृपया करून विसरू नका. तो जास्तीत जास्त रिमेंबर करण्याचा विचार रिमेंबर असू दे. तुम्ही ह्यामध्ये जो पासवर्ड टाकशील त्यावेळी तुम्हाला लॉग इनला हा पासवर्ड तिथे लागणार आहे. त्यामुळे लॉग इनच्या वेळी जो पासवर्ड तुम्ही लिहिता नोटपॅडवर टाईप करून लिहिला तरीही चालेल किंवा तुम्ही कोणत्याही तुमच्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी आता जो मला पासवर्ड टाकायचा होता आहे मी तो पासवर्ड टाकलेला आहे. तुम्ही युजर ऍड करू शकता. एक युजर करणार आहे का मल्टिपल युजर ऍड करू शकता. हे डेटाबेसचे फीचर्स आहेत. मी आता पासवर्ड इंटर करून मी नेक्स्ट पुढे प्रोसिजर अप्लाय करत आहे. त्यानंतर MySQL तुमची विंडोज सर्व्हिसेस कोणते आहेत त्या सर्व्हिसला नाव काय आहे
आणि त्याचं स्टँडर्ड सिस्टीम अकाउंट रिकमेंडेशन काय सांगते, ह्यामध्ये आपण तुम्ही कस्टम युजरलाही परमिशन देऊ शकताय. आपण विदाऊट चेंज करता नेक्स्ट ह्या ऑप्शनवर क्लिक करतोय. ओव्हरऑल सगळे आपण जी सेटिंग केलेलं आहे त्या सर्व्हिसला आपण विंडोजला आपण रन करतो आणि ते रन झाल्यानंतर तुमचं इनिशियलायझेशन अप्लाय कॉन्फिगरेशन म्हणजे सगळं एक्झिक्युशन साठी ते विचारते. त्यावेळी आपण एक्झिक्यूट हे बटन दाबून सगळी प्रोसेसर एक्झिक्युशन होत्या. पण इंटरनेट नसेल किंवा विदाऊट इंटरनेट शिवाय तुम्ही MySQL इन्स्टॉल करू शकत नाही. मी आता फिनिश करतो. सर्व्हर कॉन्फिगरेशन कंप्लीट. यस, तुम्ही नेक्स्ट करा आणि फिनिश करा. फिनिश झाल्यानंतर एक विंडोज ओपन होईल तुम्हाला. विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही जो लोकल इन्स्टंट MySQL म्हणजे तुम्ही जे तुमच्या PC वर इन्स्टॉल केलेला आहे, इन्स्टंट म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही जो इन्स्टंट तयार केलेला आहे, तो इन्स्टंट तुमचा रूट नेम आहे आणि लोकल होस्ट पोर्ट नंबर 3306 हे लोकेट केलेलं आहे. लोकेट केल्यामुळे तुम्ही आता याला क्लिक करा. तुम्हाला पासवर्ड विचारेल. तुम्ही जो मगाशी पासवर्ड टाकलेला तो प्रॉपर वेनं सेव्ह करा. सेव्ह पासवर्ड इन वोल्ट. जर तुम्ही रेग्युलर मध्ये पासवर्ड सेव्ह केला तर तुम्हाला परत ते विचारणार नाही MySQL ओपन करताना. तुमच्या सिस्टमवर तुम्ही सेव्ह करू शकताय किंवा सेव्ह नाही करू शकता. तुमच्याकडे अशी एक GUI विंडो ओपन होईल. त्यामध्ये मॅनेजमेंट, इन्स्टन्स, परफॉर्मन्स हे दिलेले आहे. पण आपण केलेले MySQL सिस्टीम प्रॉपर रन होते का नाही यासाठी चेक करण्यासाठी फॉलोइंग कमांड तुम्ही रन करू शकताय. त्या कमांड मध्ये ही कमांड डेटाबेस साठी इम्पॉर्टंट असते. क्रिएट डेटाबेस, डेटाबेस, क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचे नाव जे तुम्हाला डेटाबेसला सिस्टीमला नाव देणार आहे. ओव्हरऑल डेटाबेस म्हणजे तुमची जी सिस्टीम तुम्ही डिझाईन केलेली आहे ती ओव्हरऑल सिस्टीम असते. त्यामुळे नाव देताना नेमिंग करताना प्रॉपर असू दे, विदाउट स्पेस. मी सूर्या ऑनलाईन टाकलेलं आहे. ही लाईन आता सेमिकोलन करून सिलेक्ट करून मी एक्झिक्यूट न रन करतो. एक्झिक्यूट झालेली कमांड तुम्हाला खाली प्लस मध्ये दिसेल आणि विदाउट एक्झिक्यूट झालेली तुम्हाला क्रॉस मध्ये दिसेल. दुसरी ही कमांड रन झाल्यानंतर तुम्ही तुमचा सॉफ्टवेअर प्रॉपर इन्स्टॉल केलेला आहे. पण एक स्टँडर्ड प्रोसिजर चेक करण्यासाठी तुम्ही पुढील प्रोसिजर अप्लाय करू शकता. यूज डेटाबेस. जो तुम्ही डेटाबेस क्रिएट केलाय तो वापरण्यासाठी सिस्टीमला सांगायला पाहिजे. तुम्ही जर फर्स्ट रिफ्रेश केला तर तुमच्या डेटाबेसचं नाव दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही यूज केला, ज्यावेळी यूज ही कमांड रन करणार, क्युरी रन करणार, त्यावेळी तुमचा ऑटोमॅटिकली सूर्या ऑनलाईनला क्लिक करून तुम्हाला कळेल. ह्या टेबल्स, व्ह्यू, स्टोअर प्रोसेस जे तुम्ही क्रिएट करशीला ते तुम्हाला पुढील प्रमाणे दिसते. क्रिएट टेबल, टेबल नेम, रजिस्ट्रेशन टाकूया आपण टेबलचं नेम, रजिस्ट्रेशन, रजिस्टर टाकूया आपण, रजिस्टर, ब्रॅकेट, त्यानंतर ID, त्या स्टुडंटचा ID काय आहे आता आपल्याला माहित नाही. त्याचा डेटा टाईप इंटिजर, ते रिकामं पाहिजे का, नॉट नल, आणि प्रायमरी की तुम्हाला पुढील लेक्चर मध्ये ते प्रॉपर वेने समजले जाईल. त्यानंतर आपल्याला नेमिंग, एक डेमो बघत आहे आपण. नेम, त्यानंतर नेम हे काय असते, स्ट्रिंग असते. तर तुम्ही सगळ्या प्रोग्रामिंग मध्ये सी मध्ये ते स्ट्रिंग म्हणता, पण तुम्ही इथं काय म्हणायचं आहे, व्यारक्यार. किती पाहिजे आहे तर आपल्याला किती कॅरेक्टर तुम्ही नेमला टाकू शकता मिनिमम. ओके सर, आम्ही 10. नॉट नल, ते रिकामं नको आहे आम्हाला. ओके, मला दोनच क्वांटिटी पाहिजे आहेत. मी सेमिकोलन करतो. सेमिकोलन झाल्यानंतर मी पूर्ण सिलेक्ट करून एक्झिक्यूट वर क्लिक करतो. एक्झिक्यूट प्रॉपर झालेला आहे. आता रिफ्रेश करतो. जर तुम्ही बघितला तर इथं ऍरो आलेला आहे आणि तुमच्या टेबलचं नाव आलेलं आहे. टेबलमध्ये काय डेटा आहे का, नाही. तुमच्या कॉलम मध्ये 2 कॉलम तुम्हाला दिसतात, ID आणि नेम. आता आपण डेटा इन्सर्ट करू. इन्सर्ट 4 पद्धतीने डेटा करता येतोय. आपण त्यातली एक पद्धत बघतो. इन्सर्ट इंटू टेबलचं नाव लिहा. टेबलचं नाव झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यूज आपण टाकणार आहे त्याची पद्धत बघतो. व्हॅल्यूज इंटिजर आहे म्हणून मी एक डेटा टाकला, नंबर टाकला, आणि व्यारक्यार डेटा आहे म्हणजे स्ट्रिंग डेटा आहे म्हणून आपण यामध्ये एखाद्याचं नाव नेम आहे ना,
आपण सूर्या हे नाव टाकत आहे. सूर्या नाव टाकल्यानंतर तुम्ही सिंगल कॉमा वापरला तर सिंगल कॉमा घ्या, डबल कॉमा वापरला तरी चालते. सेमिकोलन वापरून तुम्ही ही कमांड क्युरी रन करा, एक्झिक्यूट होईल. आता ही क्युरी आपण डेटा टाकलेला चेक करण्यासाठी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम काय आहे बाळांनो? रजिस्टर. रजिस्टर सेमिकोलन आणि आपण एक्झिक्यूट ह्या कमांडवर क्लिक करणार आहोत. आता तुमच्या समोर हा रेकॉर्ड दिसेल. हे जर रेकॉर्ड प्रॉपर येत असतील तर तुमचा सॉफ्टवेअर प्रॉपर वेने इन्स्टॉलेशन झालेला आहे असे तुम्ही समजू शकता आणि ह्या गोष्टीतनं तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम शिकू शकता. थँक्यू.